नाती जोडणं सोपं असतं, पण ते टिकवणं आणि जपणं इतकं कठीण काय झालंय? लग्नाआधीचे प्रेम आणि जो संवाद असतो, तो लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यांमध्ये अचानक कुठे हरवतो? आपण ज्याला प्रेम म्हणतो, त्यात खरंच एकमेकांबद्दल आदर असतो का? हे असे प्रश्न तुमच्या सुद्धा मनात येत आहेत का? नातेसंबंध म्हणजे फक्त तडजोड नाही, तर ती आहे एकमेकांच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करणं. पण हे जमेल कसं? आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात मनाची शांती आणि संसाराचा समतोल कसा साधायचा? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपल्यासोबत आहे एक असे मार्गदर्शक जे विज्ञानाच्या भाषेत अध्यात्म समजावून सांगतात. आणि ते म्हणजे IIT बॉम्बेचे पदवीधर, यशस्वी कॉर्पोरेट करिअरचा अनुभव असलेले आणि सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार जगभर पोहोचवणारे जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै. अर्थातच तुमचे आणि माझे लाडके प्रल्हाद दादा. जोडीदाराला त्याचं स्वतःचं स्पेस देण्यापासून ते संवादाची भाषा बदलण्यापर्यंत तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा हा संवाद शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं ह्या एका पॉडकास्टमध्ये दडली आहेत. तर तू नवऱ्याला किती आदर करते. रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा विषय आहे. नवऱ्याने बायकोला रिस्पेक्ट केलं पाहिजे, बायकोने नवऱ्याला रिस्पेक्ट केलं पाहिजे. बायकोला पण एक प्रत्येक गोष्टीमध्ये नवरा बरोबर पाहिजे असं नाही ना. तिथे आपण काही वेगळ्या आवडी असतात, वेगळे मित्रमैत्रिणी असतात. तिला थोडंसं स्वातंत्र्य देणं खूप गरजेचं असतं. आपल्या बायकोला अपमान करतात लोकांच्या समोर बोलतात, तू गप्प बस, तुला काय कळत नाही. सुख हे देण्यात असतं. तुम्हाला जर चांगलं आनंदी राहायचं असेल, कुटुंब चांगलं तुम्हाला वाढवायचं असेल, तर तुम्ही जे काही लग्नाच्या अगोदर करत होता ते आता करा. म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल शुभ इच्छा असेल तर म्हणून दाखवा. मला कृतज्ञता वाटते असेल तर म्हणून दाखवा. तुम्ही जेव्हा 8 तास ऑफिसमध्ये काम करता तेव्हा गोड बोलणं किंवा तिला काळजी घेणं, या सगळ्या दिखाऊ गोष्टी असतात, काय मोठं नसतं. म्हणजे तुम्ही काय बोलता याच्यापेक्षा तुम्ही कसं बोलता ह्याला खूप महत्त्व आहे. दिल्यानेच ते आपल्याकडे मल्टिप्लाय होऊन पुढे येतं. आणि तो निसर्गाचा नियम आहे. प्रेम नुसतं आहे, माझं प्रेम आहे, सगळीकडे सेम आहे असं काही बोलून नाही. प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला आदर करता आला पाहिजे. एवढं कळत नाही, अजून केलं नाही असं पण म्हणता येतं. आणि झालं काय का काम, काय झालं, काय प्रॉब्लेम होता, काय मदत पाहिजे का, उद्यापर्यंत होईल का, असं पण बोलता येतं ना. आपल्या ह्या नवभारत नवराष्ट्र स्टुडिओमध्ये आणि नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. नमस्कार. आणि नेहमीप्रमाणे माझा पहिला प्रश्न, कसे आहात? एकदम छान. दादा, आज सुद्धा एक वेगळा विषय, आनंदात. आनंदात. येस. आणि मी सुद्धा आनंदात आहे, कारण आजचा जो टॉपिक आहे ना, तो म्हणजे माझ्या आवडीचा असा विषय असं मी म्हणेन. खरं तर घरोघरी हा विषय चालतो आणि दाम्पत्य जीवन म्हणजे कपल रिलेशनशिप, जोडपी सोबत राहून सुद्धा अनेकदा भांडणं असतात किंवा एकत्र राहत आहेत. तर आज जरा ह्याच्यावरती संवाद करूया, छान बैठक घालूया आणि ह्या विषयाला सुरुवात करते. येस. की काय समस्या आहेत, नेमकी कुठं आमच्या ह्या दोघांचं चुकतंय, ती आणि त्याचं, आणि हे दोघं एकत्र कसं आयुष्य आनंदात जगू शकतील. दादा, पहिला प्रश्न, की सध्या आम्ही सोशल मीडिया बघतो आणि एक आयुष्याची आम्ही वळणं ठरवलेली असं की असं असं आपल्या जोडप्यांचं आयुष्य असलं असायला हवं. पण सोशल मीडियाच्या पलीकडे जर का बघितलं तर खरं नातं एक नवरा बायकोचं कसं असायला पाहिजे? सोशल मीडियावर जे दाखवतात ना, ते सगळं खोटं असतं. आणि हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. का म्हणून विचारा. कारण मी हजारो लोकांना काउन्सिलिंग करत असतो. हो. हजारो केसेस मला माहिती आहेत काय चाललंय ते. आणि त्यांचे सोशल मीडियाचे फोटो पण मी बघत असतो. तेव्हा मला कळतं की हॉटेलमध्ये जाऊन बसलेत, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस साजरा करतायत, गुलाबाची फुलं दाखवत आहेत. पण बरोबर. खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये आहे की नाही हे कळत नाही ना आपल्याला. पण माझ्या अनुभवांचं मी सांगतो की सुदृढ नातं जर तुम्हाला पाहिजे असेल, हो. सुदृढ नातं, तर प्रेम पाहिजेच. प्रेम पाहिजेच. मग प्रेम हे व्यक्त कसं होतं? हम्म. कारण नुसतं प्रेम आहे म्हणून चालत नाही ना. माझं नवऱ्यावर प्रेम आहे, बरोबर. याने होत नाही. ते प्रेम व्यक्त व्हायला पाहिजे. आणि ते व्यक्त कसं होतं? तर तू नवऱ्याला किती आदर करते. रिस्पेक्ट हा खूप महत्त्वाचा विषय आहे. नवऱ्याने बायकोला रिस्पेक्ट केलं पाहिजे, हम्म. बायकोने नवऱ्याला रिस्पेक्ट केला पाहिजे. हा रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा असतो. कारण मी कित्येक वेळा बघतो की माणसं, मुलं किंवा बायका किंवा नवरे आपल्या बायकोला अपमान करतात लोकांच्या समोर. लोकांच्या समोर बोलतात, तू गप्प बस, तुला काही कळत नाही. हो. हे असलं ह्याला रिस्पेक्ट म्हणत नाही.
आपल्या बायकोला जो रिक्वायर्ड रिस्पेक्ट दिलाच पाहिजे. दुसरं म्हणजे काळजी. हं. प्रेम हे कसं व्यक्त होतं? काळजी. हं. आपल्या नवऱ्याची काळजी घेणं, नवऱ्याने बायकोची काळजी. नवऱ्याची काळजी घेणारे भरपूर बायका आहेत. नाही. पण म्हणून मी उलटं सांगतो होतो. बायकोची काळजी घेणारा नवरा पाहिजे ना. कळलं ना? म्हणून काळजी एक मोठं आहे. आणि तिसरी महत्त्वाची म्हणजे विश्वास. विश्वास करायचा. प्रेमामध्ये विश्वास असला पाहिजे. विश्वास नसेल ना, सतत संशय असेल, की बाबा हं. ही मला फसवते का? किंवा ही मला खरं सांगत नाही का? असा विश्वास नसेल तर प्रेम नाही तिथे. म्हणून नुसतं माझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे, असं होत नाही. प्रेमाच्या मागे या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कळलं ना? काय सांगितलं मी? आदर, आदर. येस. रिस्पेक्ट. दुसरी म्हणजे केअर, काळजी घेणं एकमेकांची. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विश्वास. विश्वास. ह्या 3 गोष्टी 3 सांभाळायच्या. गोष्टी जर असेल ना, तर नातं मजबूत राहतं. आता ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा हं. आहे, हं. की विश्वास निर्माण कसा करायचा? बरोबर. रिस्पेक्ट कसा निर्माण करायचा? काळजी कशी घ्यायची? हा मोठा विषय आहे. पण सध्या मला वाटतं तुला एवढं उत्तर पुरे आहे का? माझ्यामध्ये तुम्ही आदर जसं म्हणालात, अनेकदा नवरा बायकोमध्ये काय होतं, हो मी करतो ना तिचा आदर. पण असं म्हणणं आणि आदर सगळ्यांच्या समोर दाखवणं ह्यामधला जो फरक आहे ना, तो कुठेतरी त्यांचा गोंधळतोय असं नाही वाटत का? खूपच गोंधळ आहे. मी बघतोय ना, मी आता सगळं ऑब्झर्वेशन माझं हो. खूप चांगलं आहे. कारण मी क्वालिटीचा प्रोफेशनल होतो बरोबर. आयुष्यभर. बरोबर. त्यामुळे लोकांच्या ऑब्झर्वेशन माझं खूप चांगलं हं. असतं. हं. तर मी बघतो की नवरा बायकोला ना किंमतच देत नाही. त्याला कळत पण नाही की आपण असं वागण्याने आपलीच बायकोची आपण कमी हे करतो, किंमत कमी करतो बाहेरच्या जगामध्ये. आणि हे बायकोला आवडणारच नाही. बरोबर. कारण रिस्पेक्ट हा प्रत्येकाचा असतो ना, लहान मुलांना पण रिस्पेक्ट असतो. हो. तुम्ही लहान मुलांना सुद्धा ओरडलेलं त्यांना आवडत नाही ना, किंवा काय बोललेलं त्यांना आवडत नाही ना. शेवटी इगो आहे ना प्रत्येकाचा. हो. त्यामुळे हा जपला पाहिजे ना प्रत्येकाचा इगो. कळलं ना? म्हणून प्रेम प्रेम नुसतं आहे, माझं प्रेम आहे, सगळीकडे सेम आहे असं काही बोलून नाही चालत. हो. प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला आदर करता आला पाहिजे प्रत्येकाचा. हो. मग तो नुसता नवरा बायकोचा नाही. बायकोनी सासूचा, आपल्या सासऱ्यांचा आदर, सासूनी आपल्या सुनेचा आदर. हा आदर हा गोष्ट खूप महत्त्वाची आहे मला तरी वाटतं. तुम्ही जर रिस्पेक्ट दिला तरच रिस्पेक्ट मिळतो. बरोबर. समजा जसं आपण ॲक्शन घेतो तशी रिॲक्शन होते. म्हणून जेवढा आपण रिस्पेक्ट देऊ लोकांना, तेवढं आपल्याला मिळेल. नॉर्थ साईडला मी बघितलंय, हं. मुलांना सुद्धा अहो म्हणून हाक मारतात. आपल्याला विचित्र वाटतं ते. आपण "अरे उठ रे, हां, हां. हे काय उद्योग नाही गधड्या" असं आपण म्हणतो. हो, हो. ते तसं म्हणत नाही. "अहो उठा." प्रश्न पडतो अहो म्हणजे कोणाला म्हणतोय तो? एवढीच्या लहान मुलं सुद्धा अहो म्हणतात ते. बरोबर. म्हणजे रिस्पेक्ट देणं ही हं. खूप महत्त्वाची गोष्ट मला तरी वाटते. दुसरी गरजेचं काळजी आहे. घेणं, कारण काळजी घेणं. घेत नाहीत हो. माहिती आहे. म्हणजे तू जेवलास काय, नाही जेवलास काय, मला फरक पडत नाही. हे नाही उपयोग. खरंय. बरोबर की नाही? कुठेतरी फरक पडला पाहिजे त्याला. आणि त्याच्यामध्ये नवऱ्याला कळतं आपल्याला बायकोला किती आपलं प्रेम आहे. मग नवऱ्याने सांगावं, की "बाबा तू जेवून घे, मला उशीर होणार, मी बाहेर खाणार आहे." इट्स ओके. पण कुठेतरी "तू जेवलीस का?" हं. नवऱ्याने पण विचारलं पाहिजे ना. कारण मी किती नवरे बघितले, की आपलं जेवण झालं, की पुढे काय राहिलंय की नाही ते पण बघत नाही बायकोसाठी काय राहिलंय. ती पण एक काळजी घेण्याची पद्धत असते ना, की बाबा घरामध्ये काय आहे का? का आपण खाल्लं मोकळे झाले, मित्राला आग्रह केला मोकळं झालं, बायकोसाठी काय राहिलं की नाही बघणं गरजेचं असतं. ह्या लहान-लहान गोष्टी आहेत. खरं म्हणजे छोट्याच गोष्टी मोठ्या असतात खरं. मला असं वाटतं की ते उत्तरातूनच तुमच्या कळतंय की फक्त एक थोडासा रिस्पेक्ट दिला थोडासा बायकोला, दोघांनी एकमेकांना. येस. आणि एक नवऱ्याचा कॉल जरी दोघांचे एकमेकांना गेला, की जेवण झालं का? जेवलीस का किंवा जेवलास का? किती बरं वाटतं ना. किती बरं वाटतं. आणि विश्वास प्रत्येक वेळेला मला वाटतं विश्वास आणि याच्यामध्ये हा विश्वास ठेवणं लोकांवर म्हणजे आपल्या एकमेकांवर. कारण ठेवल्यानेच तो वाढणार. हो. कळलं ना? तुम्ही विश्वास नाही ठेवला तर वाढत नाही. कळलं ना? म्हणून या तिन्ही गोष्टी आणि ह्याच प्रेम व्यक्त करण्याच्या गोष्टी आहेत. अनेकदा ऐकलंय की अपेक्षा कुठेतरी नात्यामध्ये दुरावा आणतात असं म्हणतात. पण दादा अपेक्षा नवऱ्याकडनं नाही करणार किंवा दोघं एकमेकांकडनं नाही करणार तर कोणाकडून करणार? असं मला वाटतं. पण ही अपेक्षा कितपत करावी किंवा अपेक्षा केल्यामुळे कुठेतरी नातं दुरावतंय का? खरं सांगू का? हं. कुठल्याही नात्यामध्ये अपेक्षा ही असतेच. बरोबर. बरोबर की नाही? कुठलंही नातं घे, मित्र-मैत्रिणीचं पण नातं म्हणजे अपेक्षा असते. म्हणून कुठलंही नातं म्हटलं ना, की तिथे देणी-घेणी आलीच. हे बघ, नातं म्हटलं की देणी-घेणी आलीच. हो. देणी म्हणजे काय? तू किती देते आणि मी किती घेतो असं. समजलं ना? म्हणून अपेक्षा ज्या असतात एकमेकांच्या ही घेणीच आहेत ना. बरोबर. मला तुझ्याकडनं काय मिळणार आहे?
बरोबर की नाही. नुसतं प्रेम मिळून चालत नाही ना. अपेक्षा काय असते बायकोची, काहीतरी आणून द्यावं गिफ्ट, हो. नाहीतर न सांगता नुसतं मनातलं न ओळखावं. सांगता मनातलं ओळखावं, अशा अपेक्षा असतात ना. हो. आणि ह्या अपेक्षा चुकीच्या नाही आहेत. माणूस म्हटलं की अपेक्षा असणारच. पण नवरा बायको कशासाठी एकत्र येतात? एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच ना. बरोबर. दोन दोन एक वेगळ्या व्यक्ती आहेत. दोन व्यक्ती एकत्र कधी नांदतील? एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण केल्यात ना. म्हणून एकमेकांच्या अपेक्षा जाणून घेतलं पाहिजे. कधी कधी बायको बोलत नाही, हं. सांगत नाही मला काय पाहिजे म्हणून. तिला असं वाटतं की नवऱ्याने ओळखावं म्हणून. पण कधी कधी नवरा ओळखू शकत नाही. मग नवऱ्याने पण तिला बोलतं केलं पाहिजे की बाबा तू सांग काय तुला आवडतं काय नाही, असं विचारून आपण ते अपेक्षा पूर्ण करू शकतो. कळलं ना? आणि मग काय होतं म्हणजे अपेक्षा पूर्ण झालं नाही झालं तर मग अपेक्षा भंग होतो. बरोबर. कळलं ना? त्यामुळे अपेक्षा हे असणारच. आता तुम्ही म्हणणार स्पिरिच्युअलिटी काय सांगते हं. किंवा जीवनविद्या काय काय सांगते? सांगते? जीवनविद्या सांगते की अपेक्षा करायच्याच नाहीत. आपण जेवढं लोकांसाठी करता येईल तेवढं करायचं. आपण हं. अपेक्षा करायचीच नाही. कर्मण्य वाधिकार असते Aggressive मा नको. फलेषु कदाचन. फळाची अपेक्षाच नाही करायची. तो माझ्यासाठी काय करतो हे बघायचंच नाही. मी जे काय करता येईल ते करत राहायचं. तू म्हणणं असं काय शक्य आहे का? हां, दादा. शक्य आहे. कारण कुठेतरी त्याला बाजार फुटणारच ना. आणि त्याला बोलून पण दाखवायचं ना. कुठेतरी आपण करतोय हे पण बोलून दाखवायचं त्याला. त्याला कळलं पाहिजे की टेकन फॉर ग्रांटेड होता कामा नये ना. हं, हं. नवऱ्याला पण कळलं पाहिजे की माझ्या सगळ्या अपेक्षा ही पूर्ण करते. समजलं ना? एक गंमत झाली होती आमच्या हं. एका मंडळामध्ये. सासू आणि सुनेचं नेहमीप्रमाणे भांडण होतं. दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. हं. तर ती मुलगी होती ना, हं. त्यांची नात म्हणा, आजीची नात, हां. ती आमच्या मंडळात होती. हं. तिला आम्ही जे सगळं सांगितलं ना, त्याच्यामधनं तिने एक प्रयोग केला. काय अच्छा. प्रयोग केला तिने? आईला विचारलं की तुझी आजीकडनं काय अपेक्षा आहे? बरोबर. त्या लिहून घेतल्या. हं. नंतर आजीला विचारलं की तुझी सुनेकडनं काय अपेक्षा आहे? बघा तिने सुंदर काम केलं तिने. आणि दोघांच्या अपेक्षा बघितलं तर सेम होत्या. अपेक्षा सेमच असतात. म्हणून आपण आपल्याला जे हवं आहे ते इतरांना द्यायचं. हे जीवनविद्या सांगते. पण दादा प्रत्येकाला मी जोपर्यंत मगाशी सांगितलं, हां. प्रत्येकाला मान हवा, हो. प्रत्येकाला आहे. हो. तू दे ना. हं. तू द्यायला सुरुवात कर. आणि कधीतरी त्याने नाही रेसिप्रोकेट केलं तर त्याला सांग एकदा की मी तुला आदर देते ना, हं. मग तू मग माझा आदर केलाच पाहिजे. एकदा सांगावंच पण बोलून पण दाखवायचं ना. बरोबर. सगळं आतमध्ये जर तुम्ही ठेवलं, पण बऱ्याच बायका अशा करतात हो. की नवरा चिडेल, नवरा वैतागेल, नवरा बस्ट होईल हं. हं. म्हणून सांगत नाही. मग प्रेमाने सांगता येतं. कारण वेळ महत्वाची आहे. कधी सांगतो? हं. तो मूडमध्ये असताना सांग ना तू, की मला पण अपेक्षा आहे तुझ्याकडे, तू माझा आदर ठेवावा. निदान लोकांसमोर माझा अपमान न केलेलं बरं ना. बरं. मग नंतर माझीच टिंगल केली जाते नंतर. ती तुला आवडेल का? बरोबर. तुझी बायकोची जर टिंगल लोकं केलेली तुला आवडेल का? असं संवाद साधून त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. की माझी काय अपेक्षा आहे? कळलं ना? ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा म्हणजे वुमन म्हणून मी म्हणेन की महिला म्हणून जेव्हा आम्ही बसतो किंवा मैत्रिणींच्या गप्पा होतात कॉमनली हेच असं की सगळे नवरे काढो म्हणून कारण असं होतं की ह्यांना आमच्या अपेक्षा कळत नाही किंवा आपणच त्यांच्यासाठी सगळं काही करत असतो पण आपण न सांगता त्यांनी कधीतरी समजून घ्यावं ही एक छोटीशी अपेक्षा. मी खरं सांगू का? हां. नवरे चोर असतात. त्यांना सगळं माहीत असतं. पण तरी लग्न व्हायच्या अगोदर कशी अपेक्षा पूर्ण करतात पूर्ण करतात ना. करतात. मग पटलं ना तुला आता? एकदम पटलं कारण दादा. लग्नाच्या अगोदर कशा अपेक्षा सगळ्या पूर्ण करत सगळ्या असतात. सगळ्या हो. कसं तिचा आदर करतात, कसं तिला असे म्हणजे कुठे ठेवू आणि कुठे हां, नको तेव्हा करतात की एक नाही? एक तास फोनवरती बोलतात आणि तेव्हा एक नंतर एक तास येतात. फोनवर हां, बोलतात. आता तू का नाही बोलत मग? बरोबर, म्हणजे त्यांच्या अपेक्षा काय याला माहीत असतं. बरोबर. पण टेकन फॉर ग्रँटेड. ग्रँटेड. काय झालं आता झाली, आता माझीच आहे, कुठे जाते? कुठे जाते? किंवा आता रोजचंच आहे, आता काय करायचं? हा एक मनामध्ये हे असतं. पण दादा हे म्हणून चुकतंय हा त्यांचं. पॉडकास्ट आहे ना, जे ऐकतायत ना, हो. त्या नवऱ्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तुम्हाला जर चांगलं आनंदी राहायचं असेल, कुटुंब चांगलं तुम्हाला वाढवायचं असेल, तर तुम्ही जे काही लग्नाच्या अगोदर करत होता ते आता करा. साधी गोष्ट. साधी गोष्ट आहे. खरंच आहे. बरोबर की नाही? बरोबर. मी नेहमी सांगत असतो, की लग्नाच्या अगोदर एक सगळे फोन करत असतात. हो. आणि लग्नानंतर जर बायकोने फोन केला, तुला कळत नाही का मी मीटिंगमध्ये आहे? असं उत्तर मिळतं. मग तेव्हा मीटिंग नव्हत्या का? बरोबर. हो की नाही? मग ह्याचा अर्थ काय? की आता
बायकोचं काय सांगू प्रत्येकाला विचारणार. पण बायको आपली काळजी करते एवढं समजलं पाहिजे ना. एवढं समजण्यासाठी हा पॉडकास्ट आहे ना. पॉडकास्ट आहे, मी तर तेच म्हणेन. कारण या नवरा बायकोंना या लहान लहान गोष्टी कळत नसतात. ह्याच्यामध्ये काय मी मोठं तत्वज्ञान सांगत नाहीये. बरोबर. पण अनुभव मी जो घेतोय लोकांचा तो हाच आहे सगळ्यांचा. पण आज मी छोट्या अनेक छोट्या जोडप्यांना गोष्टी बघते. छोट्या छोट्या गोष्टी लोक विसरतात. खरं. आणि साधी सोपी गोष्ट आहे ना, एक छोटीशी अपेक्षा आहे. फक्त एक फोन कॉल किंवा त्याला उत्तर देणं किंवा बाईचा स्वभाव असतो, की सगळं मनातलं बोलणं आणि ते फक्त ऐकणं इतकंच हवं असतं. पुढे वळते आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. अनेक जोडपी आज आहेत, जी एकत्र राहतात. भांडणंही होत नाही हां दादा. म्हणजे असं नाही, की खूप वादावादी होत आहे त्यांच्यामध्ये, असंही नाही. प्रेमही नाही. एक आपण म्हणतो ना स्पार्क असतो, तो गेलाय. त्यांच्यासाठी काय सांगाल, की हा स्पार्क आयुष्यात पुन्हा त्या जोडप्यांमध्ये, त्या नात्यांमध्ये पुन्हा यावा आणि फक्त एकत्र राहण्यापेक्षा आनंदाने त्यांनी एकत्र राहावं? खरं म्हणजे काय झालंय माहितीये जसं वय वाढत जातं हं. ना तसं मी म्हटलं गृहीत धरणं हे खूप कॉमन झालेलं आहे सगळीकडे. काय बोलायचं बायकोशी. दुसऱ्यांशी बोलण्यामध्ये त्याला एन्जॉयमेंट मिळते पण आपल्या बायकोशी बोलण्यामध्ये एन्जॉयमेंट नसते. कळलं का? त्यामुळे हा जो कोरडेपणा येत जातो ना हं. माणसामध्ये त्यांनी हा स्पार्क निघून जातो. बरोबर. कळलं ना? मी एक रीलमध्ये रील होतं एक कुठेतरी तो छान बोलला नवरा. एक म्हातारा आपला म्हणतो माझ्या बायकोशी पटत पण नाही आणि आमचं पटत पण नाही आणि एकमेकांना सोडत पण नाही आम्ही. असं आमचं आयुष्य चाललेलं आहे. आणि हेच खरं आहे. म्हणजे पटत पण नसतं आणि सुटत पण नसतं. अशी परिस्थिती सगळीचकडे आहे. मी हो, तुम्हाला हो, खरं सांगतोय हे भयानक सत्य. तुम्हाला वाटत असेल की आपल्याच घरामध्ये असं नाहीये. घरोघरी. घरोघरी हेच चालतं आणि याला कारण एक सायकॉलॉजी आहे ती कारण की सहवास वाढत गेल्यानंतर हं. बऱ्याचशा गोष्टी आपण गृहीत धरायला लागतो. समजलं ना? आता जेवण चांगलं झालं तर जेवण चांगलं झालं म्हणून सांगणं हे सुरुवातीच्या काळात सांगतो नंतर वाटतं रोज काय सांगायचं रोज चांगलंच करते ती. हं. पण मध्ये मध्ये सांगणं पण गरजेचं असतं ना. बरोबर. कारण ती ती पण रोजच करत असते ते तुमच्यासाठी. ती पण जेवण रोज करत असते ना. हो. मग तुम्हाला आता बोलायला काय कठीण आहे. म्हणून लहान लहान आहे ना या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना तुम्ही तर तुम्हाला खूप चांगलं काय करताय. मोठं काय करायला लागत नाही. हं. समजलं ना? आता माझी एक गोष्ट मी मागे पण सांगितली कुठेतरी. माझं लग्नाच्या अगोदर मी बाहेर जाताना आई येतो असं म्हणून जायचो. बरोबर ना? हं. आता ही जी मी सवय लावली होती आईला ही जर लग्नानंतर मी बंद केली असती हं. तर कुठेतरी आईला वाटलं असतं बदलला. की हा आता बदलला आपल्याकडनं गेला. हं. आता बायकोच्या नादी लागला म्हणा किंवा बायकोच्या हो, हातात गेला म्हणा. हो. आता हे मी ओळखलेलं होतं की मला कारण माझा हा अभ्यास चांगला आहे. मी नात्यांचा अभ्यास खूप चांगला केलेला आहे हं. आणि माझं मी सांगितलं ऑब्झर्वेशन आहे. तेव्हा मी कधीच माझ्या बायकोला मिलन येतो असं म्हटलं नाही. मोठ्याने तिला म्हणूनच जायचो आईलाच आणि प्रायव्हेटली तिला म्हणायचो ओके निघतो आम्ही. पण दोघे. ते मी कंटिन्यू केलं. तू म्हणजे काय गरज होती कंटिन्यू करायची किंवा रोज सांगायची पण काय गरज आहे असं पण काही लोक म्हणतील. पण मी येतो म्हणून सांगणं हे आपल्या आईला किती बरं वाटतं की मुलगा आपली कदर करतो. कदर. ती लहान लहान गोष्टीमधनं आहे ना वेगवेगळे त्याचे परिणाम असतात खरं म्हणजे. कारण आपल्याला वाटतं ती छोटीशी गोष्ट आहे हं. की जेवण केल्यानंतर एवढं त्यांनी कष्ट करून जेवण केल्यानंतर तुम्ही जर थोडंसं म्हटलं छान झालं एकदम. हं. रोज म्हटलं तर त्याचं किंमत राहत नाही. पण जे चांगलं झालंय ते म्हटलं हं. कारण सगळ्याच गोष्टी चांगल्या नेहमीच होतं असं नाही ना. हं. पण मध्ये मध्ये जर तुम्ही म्हणत राहिला तर कुठेतरी एक मोटिवेशन मिळतं माणसाला माहितीये की आपण एवढं केलंय निदान त्याच्यात एवढं तरी काहीतरी एक त्याला किंमत आहे याच्याकडनं बरोबर. किंवा कधीतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ना माणसाने. म्हणून आम्ही हे सगळ्या गोष्टी शिकवतो ना की कृतज्ञता व्यक्त करत शिका. अच्छा. म्हणून फॅमिली ग्रॅटिट्यूड हा विषय मी खूप मी ह्याविषयी संकल्प मी जाहीर केला आहे. जानेवारी हो, पहिला हो. मी लोकांना म्हटलं ह्यावर्षी एकच संकल्प करा. हो. प्रत्येकाने फॅमिली ग्रॅटिट्यूड सुरू करा. आपल्या पॉडकास्टमध्ये सुद्धा तुम्ही पॉडकास्टमध्ये सांगितलंय. सुद्धा मी सांगितलं. कारण मला वाटतं कृतज्ञता व्यक्त करणं मोठ्यानी बरोबर. नुसतं मनातल्या मनात नाही हे खूप महत्वाची गोष्ट आहे. छोटी गोष्ट नाही आहे ती.
एक लहानसं बायकोला तुम्ही म्हटलं ना, की नवऱ्याला म्हटलं तुम्ही किती करता माझ्यासाठी, इनफ होतं त्याला. संपूर्ण तिचा दिवसाचा तिचा संपूर्ण बरोबर. कष्ट निघून जातात. कळलं ना? पण या छोट्या-छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही आणि आणि त्यातून मग स्पार्क कसा राहणार? मग स्पार्क उडतात नको ते. हो, खरं आहे. स्पार्क राहत नाही, पण ते वेगळेच पार्ट वेगळेच उडायला स्पार्क उडायला लागतात. लागतात. दादा खरं तर कौटुंबिक सौख्य तुम्ही म्हणालात. माझ्या मते मला असं वाटतं, की पुरुषांवरती ही खूप मोठी जबाबदारी आहे, की त्यांनी जर का हा तोल सांभाळला बॅलन्स म्हणजे आई असो किंवा बायको असो किंवा उद्या मोठी मुलगी असो, त्यांच्यावरती जर त्यांनी जर हे एक्सप्रेस करायला शिकले, तर ही सगळी नाती त्यांच्याशी रिलेटेड असतात आणि ती सुखी राहू शकतात. पण सोसायटीमधून किंवा सोसायटीमुळे असं, की पुरुष हा रडत नाही, पुरुष हा एक्सप्रेस करत नाही फीलिंग, हे जे बिंबवलं जातंय, हे कुठेतरी बंद व्हावं असं नाही वाटत का? की पुरुषाने सुद्धा रडावं, पुरुषाने सुद्धा एक्सप्रेस कराव्या त्याच्या फिलिंग. मग त्या तुम्ही तुमच्या बायकोसमोर किंवा आईसाठी सुद्धा जे असेल, कुठेतरी ह्याच्यामुळे नाती अजून सुदृढ होतील आणि चांगली होतील असं? तो हा एक विषय बरा काढला. कारण पुरुष हा सगळ्यात जबाबदार असं मला तरी वाटतं. सासू-सुनेची भांडणं का होतात? पुरुषामुळे होतं. मुलांनी जर स्टँड नाही घेतला, तर कधीच भांडण होणार नाही. स्टँड घेतला तर. पण मुलं स्टँड घेत नाही. तू म्हणाली तशी इग्नोर करतात. इग्नोर हो. करतात सगळ्या हो. गोष्टीमध्ये. कारण बायको आणि सासू ह्याच्यातला हो. दुवा म्हणजे तू आहेस. हो. तुझं सुख हे आहे. हो. फ्युचर तुझं हे आहे, हे बायको. बरोबर. पास्ट आई पास्ट आहे. आई आहे. पास्टला आपल्याला सोडून चालणार नाही. पास्टला धरूनच ठेवायला पाहिजे. आणि कुठेतरी सायकॉलॉजी समजली पाहिजे. जसं मी तुला आता हं. सांगितलं, की मी येतो म्हणून रोज सांगायला हो. कंटिन्यू ठेवलं. याचं कारण काय सायकॉलॉजी आहे. कुठेतरी आईला नेहमी वाटत असतं, की लग्न झाल्यानंतर मुलगा आपल्या हातातनं गेला. जो उद्या मला आई-आई करत होता, तो आज बायको-बायको करायला लागला. हे कुठेतरी लक्षात घेऊन हं. म्हणून मुलगा खूप सेन्सिबल लागतो. तुमचं लग्न जर चांगलं टिकायला पाहिजे असेल, तर नवरा खूप महत्त्वाचा आहे. त्याने हा बॅलन्स सांभाळला पाहिजे. तू परफेक्ट शब्द वापरला. हा बॅलन्स आहे. हा बॅलन्स सांभाळता आला पाहिजे आणि कधीतरी आईला पण बोलता आलं पाहिजे. हं. कधीतरी बायकोला पण समजावून सांगता आलं पाहिजे. बोलायचं म्हणजे काय चिडायचं नाही. पण बरोबर. समजावून सांगता येतं, बरं. की एक छोटंसं तू हे केलंस तर मला हं. त्रास कमी होईल याच्यात. आणि मला वाटतं नीट समजावून सांगितलं तर सगळे ऐकतात. सगळं येतं. चिडून सांगितलं तर कोण ऐकत नाही. हं. आपलं काय आवडतं आपण चिडून सांगतो बायकोला बरोबर. किंवा आईला सांगतो. आईवर चिडलेलं की आईला आवडणार नाही ना. बरं. आई म्हणणार माझा आदर ठेवत नाही हा. पण हळूहळू तिने सांगता येतं आईला, की बाबा तू हे समजून घे ना. कारण जनरेशन गॅप घ्या. आहे ना. आय थिंक एक्सप्रेस करणं खूप महत्वाचं आहे किंवा खूप महत्व आहे, ऐकणं. खूप. त्यांनी तेवढं तरी केलं. प्रत्येक गोष्ट एक्सप्रेस करणं एक्सप्रेस गरजेचं करणं आहे. गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल शुभ इच्छा असेल, तर म्हणून दाखवा. तुम्हाला कृतज्ञता वाटली असेल, तर म्हणून दाखवा. दाखवा. तुम्हाला कौतुक करायचं असेल, तर म्हणून दाखवा. मला मनातल्या मनात काही उपयोग नाही. माझं प्रेम आहे तिच्यावर, ती काय समजून झालं? घेईल हे म्हणण्यापेक्षा ते तिच्याकडे आय लव्ह यू म्हटलंच नाही. म्हणणं खूप महत्वाचं आहे. आता पुढे ह्यातून एक गोष्ट येते ती म्हणजे संवाद. कुठेतरी एक्सप्रेस करणं म्हणजे संवाद आला आणि हा संवादच कुठेतरी करताना काही चुका होतायत का जोडप्यांकडनं, की जेव्हा आपण संवाद करतो, तेव्हा ह्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी किंवा ह्या चुकतायत? संवादामध्ये आहे ना, लोकांना वाटतं बोलणं म्हणजे संवाद. हो. मला तुम्ही विचाराल, हो. ऐकणं म्हणजे संवाद. हो. संवादामध्ये ऐकणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते आणि तेच लोकं करत नाहीत. नवरा बोलायला लागल्यानंतर बायको बोलते, बायको बोलायला की नवरा बोलतो. दोघे एकमेकांचं ऐकत नाही पूर्णपणे. बरोबर. अर्धवट ऐकतात, अर्धवट बोलतात. त्याच्यातनं गैरसमज निर्माण होतो. कळलं ना? म्हणून संवाद, बेस्ट संवाद काय तर तुम्ही जेव्हा ऐकता, हं. तेव्हा तो संवाद चांगला असतो. कारण तुम्ही त्याचं पूर्णपणे ऐकून घेता. पूर्णपणे ऐकून घेण्यामध्ये खूप गोष्टी आहेत. आता समजा नवरा काही बायकोला सांगतोय, तर बायकोने ते पूर्णपणे ऐकून घेण्यामध्ये खूप फायदा आहे. काय फायदा आहे? एक्झॅक्टली त्याला काय म्हणायचं ते आपल्याला कळतं. हं. त्याचा हेतू काय आहे तो पण कळतो. कळलं ना? इंटेन्शन. बरोबर. कारण असं म्हणतात, की बोलण्यामध्ये, कम्युनिकेशनमध्ये 85% इंटेंटचं महत्त्व आहे आणि 15% ओन्ली टेक्स्टचं महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही काय बोलता ह्याच्यापेक्षा तुम्ही कसं बोलता याला खूप महत्त्व आहे. कळलं? बरोबर. 85% महत्त्व कसं बोलता याला आहे. काय बोलता याला नाही आहे.
काय बोलता हे निरनिराळ्या पद्धतीने बोलता येतं. हो. आता तुम्ही बायकोने समजा एखादं काम केलं नसेल, हम्म. एवढं करत नाही, अजून केलं नाही, असं पण म्हणता येतं. हो. आणि झालं काय गं काम? नाही झालं, काय प्रॉब्लेम होता? काय मदत पाहिजे का? उद्यापर्यंत होईल का? असं पण बोलता येतं ना. किती सोपं. किती सोपं आहे ना. पण आपण कसं करतो, अजून झालं नाही, काय कळतं नाही की नाही, अक्कल आहे की नाही तुला? झालं. मग त्याच्यातनं मग बाकीचा बाजूला राहते, ती अक्कलच बाहेर काढली जाते. बाहेर काढली जाते. आणि त्या अक्कलवरनं पूर्ण कुठलं महाभारत. भांडणं सुरू होतं. ऍक्च्युली. मी आहे ना, जेव्हा भांडणाचं बघतो ना, दोन भांडतात कोणी, हा हा. आणि आपण जर अलिप्तपणे बघायला सुरुवात केली, हम्म. तर आपल्याला या गोष्टी दिसून येतात की दोघे एकमेकांचं ऐकत नाही. हम्म. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि विषय सोडून दुसरीकडे विषय घेतला जातो. बरोबर. तुम्ही बघा, कुठलंही भांडण बघा तुम्ही, की तो विषय बाजूला राहतो. हम्म. कारण मध्येच कोणतरी अक्कल काढली की त्या अक्कलवरनं तुला काय अक्कल आहे, तुझ्या आईवडिलांनी तुला हे शिकवलं काय, कोण आईवडिलांकडे गेला, तो विषय कुठे कुठे जाईल आई वडील याचं काय सांगता येत नाही. सगळं बाहेर पडतं मग, कळलं ना. आणि मग ते कठीण होऊन बसतं. म्हणून संवादामध्ये नीट ऐकणं याला खूप महत्वाचं आहे. टोनला महत्व आहे. 95% ऑफ असं म्हणतात, 95% ऑफ द प्रॉब्लेम्स हे टोनमुळे होतं. कळलं? तुमचं आता मी जरा टोन सांगितलं ना, हा टोन कसा आहे याच्यावरून तुला काय म्हणायचं मला कळतं ना. बरोबर. हो. हो की नाही? हो. त्यामुळे तुझा टोन हा नेहमी चांगला पाहिजे. मग याच्यावर काम करायला लागतं, सोपं नाही येते. ह्याच्यासाठी पण एक वेगळी मग कारण विद्या आहे. आपल्याला एवढी घाई असते सगळ्या गोष्टींची, एवढा विचार करून बोलायला आपल्याला वेळ नसतो. हो. आपण कळलं असं ना. होतं की समजून आपलं घेईल. अजून झालं नाही, काय हा. करते तू, अजून डबा नाही दिलास, अरे रोज डबा तुला देते टायमामध्ये, याची कृतज्ञता नाहीये. आणि आज जरा उशीर झाला तर मग करतो. याच्यावरच मग मोठी भांडण होतं. मग बोलणं सोडते ती बायको, म्हणजे आबोला धरते, मग तो आबोला वाढत जातो. बरोबर. त्या आबोलाला एक्सपायरी पण नसते. मग हो. मग ते 2 दिवस मग इगो वाढत जातो. आबोला जेवढा वाढत जातो इगो वाढत जातो. मग पहिलं कोणी बोलायचं, इथून सुरुवात होते. सुरुवात होते. तर खूप आता मजा अनेक आहे. खरं तर जोडपी तुमच्याकडे येत असतील ना ह्या सगळ्यासाठी. आणि माझ्या मते खूप कॉमनली हे असेल की मतभेद त्यांच्यामध्ये असतात. म्हणजे संवाद आपण जरी म्हटलं तरी ते असं की मी संवाद साधायला गेली की ती भांडणच होतात. त्याच्यामुळे हे संवाद वाक्य टाळतात असं. हे वाक्य सगळीकडे हा. आहे. तर अशा त्या जोडप्यांना काय सांगाल? संवाद एकदा बंद पडला ना, हम्म. की नातं संपलं म्हणून समजा. सगळी नाती ही संवादावर अवलंबून आहेत. संवाद आणि सन्मान हे दोन गोष्टी खूप महत्वाच्या. संवादच हरवला नवरा बायको मधला, मग तुम्ही समजायचं की घटस्फोटाकडे जाणारच. तर संवाद नाही तर वादातला वादविवाद, मग घटस्फोट, अशी ती ही आहे, नॅचरल टेंडन्सी आहे. त्यामुळे संवाद करताना खूप सावध राहायला पाहिजे. खरं म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सावधच राहायला पाहिजे. म्हणून जीवविद्या काय सांगते, सावध तो सुखी म्हणते. का माहिती, प्रत्येक बोलताना सावध राहायला पाहिजे, प्रत्येक विचार करताना सावध पाहिजे, ऐकताना सावध पाहिजे. कोण कुठल्या उद्देशाने तुझ्या कानावर घालतोय हे समजलं पाहिजे तुला. यू हॅव टू बी ऑल द टाइम अवेअर, कॉशियस. कारण लोक तुमच्या कानामध्ये काय घालतील काय सांगता येत नाही. चिंतन माझ्या मते ह्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. चिंतनच बिघडून टाकतात लोक. हो ना. कानात काय काय घालून चिंतन बिघडतं. बरोबर. कारण आपण जो विचार केला नसतो तो विचार करायला लावतात ते तुम्हाला. हो. ते उंदीर सोडतात आणि मग तो पळायला लागतो डोक्यामध्ये आणि तसं घडतं. त्यामुळे संवादाला खूप महत्व आहे आणि संवादामध्ये ऐकण्याला महत्व आहे. आपण काय मध्ये मध्ये बोलतो ना, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. ऐकूनच घेत नाही आणि मध्ये बोलायचं. बरोबर. थांबायचं. सगळं बोलणं झाल्यानंतर तुला काय बोलायचं ते बोलायचं. हा एक काही लोकांकडे खूप चांगला गुण असतो. मध्ये मध्ये बोलत नाहीत. बरोबर. आता टीव्हीवर सुद्धा चर्चा करतात ना, काही लोक पूर्ण ऐकून घेतात, म्हणतात आता बोलायचं, आता मी बोलणार, तुम्ही नाही बोलायचं. हे परफेक्ट असतं. नाही तर दोघेही बोलायला लागले तर कोण ऐकणार? प्रजा दुसरी लोक ऐकतात, हे लोक ऐकत नाही. त्यामुळे संवादाचं महत्व म्हणजे, आणि संवाद कसा पाहिजे, क्रिटिसाइज करणं नाही का. असं म्हणतात ना, क्रिटिसाइज इन प्रायव्हेट अँड ॲप्रिशिएट इन पब्लिक. संवाद करताना क्रिटिसिझम टाळला पाहिजे, दोष देणं टाळलं पाहिजे. कारण तुम्ही एकदा दोष दिला कोणाला की डिफेन्स मेकॅनिझम सुरू होतो, मग तो डिफेंड करायला लागतो त्याला. तुम्ही दोष देता ना कोणाला तरी, दोष कधी द्यायचा नाही. तुम्ही दोष दिला की भांडण झालंच समजायचं. ब्लेम गेम म्हणतात ना, तो ब्लेम गेम आहे.
म्हणून कोणालाही कधी ब्लेम नाही करायचं, चौकशी करायची, झालं नाही का, काही प्रॉब्लेम आहे का, काय करता येईल का याच्यामध्ये, असं बोलणं. आणि तुला एक का जमलं नाही, तू मुद्दाम नाही केलं, हा ब्लेम झाला ना. बरोबर. तू एखादी गोष्ट केली नाही बायकोने, तू मुद्दाम नाही केली, तुला हे नकोच आहे मला दिलेलं, असं म्हटलं म्हणजे ब्लेम झाला ना. बरोबर. जरी तिने मुद्दाम केली असेल तरी ब्लेम आपण नाही करायचं, नाहीतर मग ते वाढत जाणार. तुम्हाला कुठेतरी हे थांबवायला पाहिजे ना, नाहीतर ही चेन वाढत गेली की मग त्याचा संबंध घटस्फोट होतो. तू आता मला म्हणालीस ना की मला एवढे लोक भेटायला येतात, हो. प्रत्येकाची एवढी क्षुल्लक गोष्टी असतात, क्षुल्लक, ही क्षुल्लक गोष्ट एवढी मोठी होते, त्याच्यातनं ते लोक घटस्फोटापर्यंत पोहोचतात. क्षुल्लक गोष्ट ज्याच्यातनं मार्ग सहज काढता येणार जागा. उदाहरण देऊ, हो. एका मुलीला, ती चांगली फ्लॅटमध्ये राहणारी, एकुलती एक मुलगी, तिचं एका मुलावर प्रेम बसलं. तो चांगला शिकलेला, पण त्याचं तो चाळीत राहत होता. त्यांनी काय सांगितलं की मी चाळीत राहतोय आता, पण एक 4 महिन्यामध्ये आपण शिफ्ट होणार आहोत, मी बुकिंग केलेलं आहे नवीन घर, त्यामुळे तू काळजी नको करू. तिला पण ते पटलं, तिने पण ऍग्री केलं, ओके आपण 4 महिने मी कशी काढीन. मग तिने ते 4 महिने काढले. त्याच्यानंतर हा हलायला तयार नाही तिकडून. जो त्यांनी फ्लॅट घेतलाय तो त्यांनी भाड्याने दिला आणि चाळीतच राहायला लागला. आता ही मुलगी, तिने तुझ्यावर प्रेम केलं, तिला तू आश्वासन दिलं, तुला ही माहिती आहे एकुलती एक मुलगी आहे, ती फ्लॅटमध्ये राहणारी आहे, ती कशी चाळीमध्ये राहणार, एवढं साधं डोकं नको तुला, प्रेम केलंस ना तू. तर तो काय सांगतो, आई हलायला तयार नाही, आईला प्रॉब्लेम आहे, आईला सवय झाली इकडची. आता मला सांग, इथे काय केलं पाहिजे मुलांनी. मी असतो तिकडे जायला, आईला सांगितलं असतं तू येणार तर येणार, तू इथे राहा, मी चाललो. बरोबर आहे की नाही. तुला जर मी चांगलं देतोय ते तुला नको असेल तर आय कॅनॉट हेल्प इट. माझं काम काय आई वडिलांना चांगलं देणं ना. तू चांगलंच नको म्हणत असेल आणि इथेच राहणं म्हणत असेल तर कसं शक्य आहे. आणि अपग्रेड होते ना, अपग्रेड व्हायलाच पाहिजे तुला पण. आता यात छोटी गोष्ट आहे की नाही, हे जर त्यांनी केलं असतं तर घटस्फोट टाळला असतं, पण तो आईच्या शब्दाबाहेर गेला नाही. आईला पण कमी आहे, तिने पण समजून घ्यायला पाहिजे, घटस्फोट होण्याविषयी आपण जाऊया तिकडे. एवढी साधं अक्कल काढायची नाही, पण अक्कल काढायला लागते मला. एवढी तू आता शिकली, एवढी मोठी झाली, तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही की आपण आपल्या सुनेसाठी जाऊया तिकडे. पण हे कळत नाही, म्हणून म्हटलं ना, साध्या साध्या गोष्टी सॉल्व्ह करता येण्यासारख्या आहेत. आईला सहज सॉल्व्ह करता आलं असतं. एवढं काय अडलं त्या चाळीमध्ये राहण्याचं, एवढं कसलं दारिद्र्य आवडतं तुला, चांगलं 2 बेडरूमचा फ्लॅट घेतला, चल ना तिकडे. बरं तुला नाही आवडलं तरी मुलासाठी कर ना एवढं. मुलाला तू घटस्फोट घ्यायला लावते, हे बरोबर आहे का आईचं. उलट फ्युचर पण तिथे पुढची पिढी जी आहे ती चांगली, तुमची पिढी चाळीत गेली, आता दोघांचा घटस्फोट झाला, मला एवढं वाईट वाटलं. म्हटलं साधी गोष्टीमधून घटस्फोट होते, पण तो मुलगा आईच्या ह्याच्यामध्ये ऐकत नाही. दादा इथेच प्रश्न येतो, अहंकार मला वाटतो, किंवा ती गोष्ट असते ना की मीपणा आपला जपून ठेवणं. माझा पुढचा मुद्दा हाच आहे की नात्यामध्ये अहंकार जेव्हा येतो तो नातं कसं तोडून घेतो. अहंकार तर सगळ्या जगातल्या समस्याचा प्रॉब्लेम अहंकारच आहे. अहंकार हा सगळ्याचा प्रॉब्लेम आहे. परमार्थामध्ये सुद्धा अहंकाराचाच प्रॉब्लेम आहे. हा मी सुटत नाही तोपर्यंत देव मिळत नाही. म्हणून परमार्थामध्ये अहंकार सोडण्याच्याच गप्पा काढतात ना. पण जितका सोडायला बघतात तेवढा तो वाढतो, हो की नाही. त्यामुळे अहंकार जो आहे ना, अहंकारच सगळं त्रासदायक होतं, अहंकारच. कारण मी आणि माझं म्हणजे अहंकार ना, साध्या भाषेत मी आणि माझं. आता ही बघा, मी तुला उदाहरण दिलं, त्या आईला मी आणि माझ्यामध्ये ती गुंतली आहे, इतरांचा विचार नाही करत आहे. मी माझी चाळ आणि मी माझं आणि माझं सुख. माझ्या मुलाचा संसार तुटला तरी चालेल. आता एवढं म्हणजे मला खरंच नवल वाटलं त्या बाईचं, की काय बोलणार. आणि यांनी लव्ह मॅरेज केलं, तुम्ही ऍग्री केलं आणि तिचा संसार तू आता उधळून लावला. ती बिचारी आता पुन्हा ही झाली ना, घटस्फोटीत झाली. तिचं काय, याचा विचार जरी केलाय का. म्हणजे आपण जे काय करतो ना त्याचा विचार पण माणूस करत नाही, त्याचे परिणाम काय होतील हे पण ते विचार करत नाही. एखाद्या बाईला तू असा त्रास दिला त्याची कर्माची फळं तुम्हाला भोगायला लागतातच, हा पण विचार कोण करत नाही. म्हणून सांगितलं ना की
सगळ्या बाबतीत मी बघितलं, सगळ्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टी. काही ठिकाणी सासूचा प्रॉब्लेम, काही ठिकाणी आईचा प्रॉब्लेम, मुलीच्या आईचा. नको तेवढं इंटरफिरन्स. प्रत्येक गोष्टी तुला इंटरफिअर करायची गरज नाही. लेट देम सॉल्व्ह देअर प्रॉब्लेम ना. बरोबर. असं चाललेलं आहे. पण दादा जोडप्यांमध्ये अनेकदा हे वाक्य असतं म्हणजे बायकोचं असतं की मी तुझ्यासाठी हे केलं, मी मुलं सांभाळते, मी घर बघते आणि नवरा सुद्धा मी तुझ्यासाठी हे सगळं काही केलं. जेव्हा ह्या गोष्टी सुद्धा एकमेकांना सांगतात, तर ही थिन लाईन येते अहंकारची की हे एक्सप्रेस करणं आलं? थिन लाईन अशी काय नसतेच. अहंकार ही मोठी थिक लाईनच आहे. तर दोघांचे अहंकार खूप वाढलेले असतात. आणि प्रत्येकाला काय असतं माहितीये, मी काय करतो हम्म. हे प्रत्येकाला कळतं, हा. पण आपल्यासाठी दुसरे काय करतात हे कळत नाही लगेच. हा मोठा प्रॉब्लेम आहे. कारण मी काय करते तुझ्यासाठी हे बायकोला वाटतं मी किती करते, नवऱ्याला वाटतं मी किती करतो. म्हणून कृतज्ञता हा जो शब्द आहे ना, बरोबर. हा अहंकार कमी करण्यासाठीच आहे. तू माझ्यासाठी काय करते हम्म. हे जाणून घेणं याला कृतज्ञता म्हणतात ना. आणि मी काय करते तुझ्यासाठी हे अहंकार झालं. समजलं ना. मी जेव्हा म्हणतो मी तुझ्यासाठी काहीतरी करतोय तेव्हा माझा अहंकार बाहेर येतोय. हम्म. आणि मी जेव्हा समजून घेतोय की तू माझ्यासाठी काय करते तेव्हा तिथे कृतज्ञता येते. बरोबर ना. म्हणून एक कृतज्ञता वाढली पाहिजे आपल्यामध्ये. आपण सतत आपल्यासाठी काय करतात याच्यावर जास्त भर दिला पाहिजे. कळलं ना. म्हणजे आम्ही काउंटिंग करतो ते आपण समोरच्यासाठी काय आपलं करतो लक्ष नेहमी आपण काय करतो याच्यावर असतं. ह्याच्यावरती असतं. आणि खूप आपण करतो असं वाटतं असं प्रत्येकाला. वाटतं हा की मी सगळं प्रत्येकाला करते. वाटतं मी सगळं करतो. मी अच्छा. राबतो असं म्हणतात ना. हा, हा. नवरा म्हणतो मी मरमर राबतो बरोबर. आणि तू काय घरी बसलेली असते. हो. ती म्हणते मी काय घरी बसलेली असते का, मुलांचं बघणं हे काय सोपं काम आहे का, बरोबर. तू एकदा घरी बसून बघ असं म्हणतो ना. त्यामुळे काय दुसऱ्यांचं अंडरस्टँड करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. महत्वाचं. दादा विश्वास तुम्ही म्हणाला होता नात्यांमध्ये सुरुवातीच्या प्रश्नामध्ये त्यालाच जोडून एक प्रश्न येतो की काळजी आणि कंट्रोल म्हणजे अनेकदा मला तुझी काळजी आहे पण कुठेतरी ह्यामध्ये फरक असायला पाहिजे ना की काळजी करणं किंवा ते पॉझिटिव्हनेस आपण जो म्हणतो हे पण कुठेतरी धोकादायक ह्या नात्यासाठी आहे का? पुन्हा थिन लाईन आहे. पॉझिटिव्हनेस पाहिजेच. बरोबर. नवऱ्याला वाढ पॉझिटिव्ह पाहिजे, बायको म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे थोडंसं. पण त्याचा अतिरेक झाला की प्रॉब्लेम होतो. आणि मग काय होतं की कंट्रोल आणि काळजी याच्यामध्ये फरक तुला सांगतो. हं. दोन्हीमध्ये प्रेम आहे, पण एकीकडे अविश्वास आहे आणि एकीकडे विश्वास आहे. बरोबर. मी जेव्हा काळजी करतो हं. तेव्हा मला तिथे माझं प्रेम आहे हा. आणि विश्वास पण आहे. जेव्हा मी कंट्रोल करायचा प्रयत्न करतो तिथे प्रेम पण आहे आणि अविश्वास पण आहे. म्हणजे इथे गल्लत होते. दोन्हीकडे प्रेम आहेच. बरोबर. कंट्रोल का करतो, कारण तो पॉझिटिव्ह आहे. हं. माझी बायको कुठे हे होता कामा नये किंवा हं. कुठे ते जवळ जाता कामा नये. समजलं ना. हो. किंवा तिला सेफ्टीसाठी पण तो कंट्रोल करत असतो. हं. तो पण एक पॉझिटिव्हपणाच आहे ना. माझी बरोबर. बायको आहे, हं. ती सेफ राहिली पाहिजे, हे सगळं आहे ना. पण कंट्रोल जेव्हा करायला जातो ना माणूस तेव्हा थोडासा अविश्वास दाखवतो. हं. एक सगळं जर तुम्ही चौकशी करत बसला कुठे गेला काय गेला काय गेला तर तो कंट्रोल वाटतो. त्याच्यामध्ये खरं प्रेम असतंच. हं. दोन्हीकडे प्रेम आहेच ना, पण थोडासा विश्वास आणि अविश्वासाचा फरक पडतो. म्हणजे हा काळजी आणि कंट्रोल मधला फरक कळायला पाहिजे. काळजी असायला हा. हवी पण मग कंट्रोल नाही. कंट्रोल वाटता कामा नये. ती वाटता काळजी कामा ही नये. कंट्रोल वाटता कामा नये, एवढी अति करता कामा नये. बरोबर. अति गेली की ते कंट्रोल होतं. कळलं ना. आणि मग ते आवडत नाही कोणाला. कंट्रोल केलेला कोणाला आवडत नाही. आवडत नाही. बरोबर बरोबर. ना. बरोबर. एक गंमत मी वाचली होती हं. की दोघे म्हातारे होते. दोघांनी 95 पर्यंत जगले होते. हं. तो 95 हा 90. तर एकाने त्याला विचारलं की तुमच्या या आरोग्याचं रहस्य काय. हं. तर तो म्हणतो मी 5 किलोमीटर सकाळी उठून चालतो हं. रोज. आतापर्यंत माझी पद्धत आहे 5 किलोमीटर सकाळी चालायची. वा वा. मग तुमच्या बायकोची काय आहे. हं. बायको पण 5 किलोमीटर चालते. त्यामुळे तिला बरोबर. पण ती माझ्यावर येत नाही. मी कुठे जातो बघण्यासाठी ती मागून येते. त्यामुळे तिचा 5 किलोमीटर तिचा पण प्रवास होतो. म्हणजे चालणं होतं. त्यामुळे तिची पण तब्येत चांगली आहे, माझी पण चांगली आहे. किती असो, गोड हा उदाहरण. जोक झाला. सांगायचा मुद्दा काय आहे की हा जो कंट्रोल आहे ना, हं. हा काळजीपोटी पण असतो आणि थोडासा अविश्वास पण असतो. अविश्वास. तर अविश्वासाचं हे कमी व्हायला पाहिजे.
आणि याच्यासाठी अति कंट्रोल वाईट. कुठली गोष्ट मी सांगतो अति वाईट. बरोबर. कुठेतरी एक सुवर्णमध्ये आपल्याला साधता आला पाहिजे. कळलं ना? म्हणून आपण कंट्रोल ठेवायचाच. कारण सेफ्टीची गरज आहे. आजकाल सेफ्टीसाठी किती गरज आहे. हो, हो. म्हणून एकमेकांचं शेअर करणं, बरोबर. लोकेशन खूप हं. गरजेचं आहे आताच्या दृष्टीने. हा काही कंट्रोल नाही ना, लोकेशन शेअर काळजी. करणं. बरोबर. फॅमिलीनेच केलं पाहिजे एकमेकांचं. म्हणजे प्रत्येकाचं लक्ष राहतं कुठे आहे म्हणून. बरोबर. कळलं ना? आता आमच्या फॅमिलीमध्ये पूर्णपणे एकमेकांना माहीत असतं मी कुठे आहे. म्हणजे मी कुठेही थांबलो हं, आणि कुठे समजा हॉटेलमध्ये गेलो, माझ्या नातवाचा फोन येतो लगेच. हं. काय कुठे खातोयस? हां. म्हणजे त्याला कळतं मी कुठे गेलोय. कुठे पण हा कंट्रोल नाही आहे. हा कसा काळजी आहे की काळजी बाबा आहे. हां. दादा बरोबर येतात की नाही घरी याचा विचार. बरोबर. तर कंट्रोल आणि काळजीमधला फरक आपण ठेवला पाहिजे. बरोबर. पण काही काही नवरे खूपच अति पॉझिटिव्ह असतात की बायकोला सूट सोडतच नाही. हं. काय असतं माहितीये, स्वातंत्र्य पण लागतं. बरोबर. बायकोला पण एक प्रत्येक गोष्टीमध्ये नवरा बरोबर पाहिजे असं नाही ना. तिथे आपण काही वेगळ्या आवडी असतात, वेगळे मित्रमैत्रिणी असतात. तिला थोडंसं स्वातंत्र्य देणं खूप गरजेचं असतं. हं. आणि ते जर दिलं नाही आणि टोटल कंट्रोल ठेवला तर वाईट आहे. हं. म्हणजे ह्यांना हे आवडत नाही म्हणून अनेक बायका ज्या घरी थांबतात तर त्यांच्या ह्यांनी तो कंट्रोल सोडला पाहिजे की तिला आणि सुद्धा साधी तिचं गोष्ट आहे आयुष्य याच्यामध्ये, साधी हो, गोष्ट आहे. एकमेकांना सांगूनच जाणं म्हणजे सांगूनच जाणं. हो, अविश्वासाचा प्रश्नच येत नाही ना. प्रश्नच येत नाही. आपल्या मनात काय नाही ना, मग सांगून जायला काय प्रॉब्लेम आहे. आणि उशीर झाला की फोन करा. साध्या साध्या गोष्टी केल्या तर मग कंट्रोल जास्त होत नाही मग. बरोबर. आता मला समजा उशीर होणार असेल हं. तर मी फोन करून सांगतो की मला उशीर होतोय म्हणून. किंवा त्याला माझ्या याच्यावरनं कळतं. बरोबर. गाडी माझी कुठे ट्रॅकिंग चालली आहे ती. चालली. जवळ आले म्हणजे पोहोचणार आता. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मग कंट्रोल कमी होऊ शकतो. म्हणून बायको आणि नवऱ्यानी जर ट्रान्सपरन्सी ठेवली तर मग कंट्रोलचा प्रश्न कंट्रोल येत प्रश्न नाही. येत नाही. तू कुठे मित्राकडे जाते तुला विचारायला लागतं कामा नये. तू कुठल्या हं, मित्राकडे हो, जातेस? हो. तिनेच आपण सांगायला पाहिजे ना. हं. अरे तुला माहिती आहे का तो माधव त्याच्याकडे मी चालली आहे. त्याने बोलू दे मला. असं म्हटलं की त्याला काहीच वाटत नाही याच्यामध्ये. बरोबर. बरोबर ना? दादा पुढे येते. आमच्या पिढीचा एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे सोशल मीडिया. कारण आमची पिढी जी आहे, ती जोडपी जी आहे, ती सोशल मीडियावरती जास्ती करून बघते, की ह्यांनी अॅनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट केली, ते कोणत्या हॉटेलमध्ये गेले आणि त्याला टॅगिंग दिली जाते, की हे असं आयुष्य म्हणजे हे सुखी हॅपी कपल. आणि आपण जर का ती मीठ भाकरी घरात एकत्र जरी खात असेल, तरी माझ्या मते अनेक जोडपी रिलेट करतील ही गोष्ट, की ती आपल्याला अरे आपण कुठेतरी सुखात नाही आहोत का? हा प्रश्न आमच्या मनात येतो. तर इथे काय गल्लत होते आमच्या ह्या पिढीची, ह्या जोडप्यांची, की जे सोशल मीडियाला कुठेतरी फॉलो करतायत आणि त्या जोडप्यांना मग ते टीव्हीमधलं एखादं कपल असो किंवा फिल्मीवालं कपल असो आणि ते फिल्मी लाईफ विचार करतात असं. हल्लीच्या भाषेत त्याला फोमो म्हणतात. फिअर ऑफ मिसिंग आउट ना. काय होतं माहितीये ते जे दाखवतात ते काय खरं असं नाही ना. नवरा बायको जे दाखवतात की मी किती सुखात आहे, हो. मी किती आनंदात आहे. हे सगळं खोटी दुनिया आहे खरं म्हणजे. प्रत्येक जण दुसऱ्यांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करतो. दुसऱ्यांपर्यंत खोटीच बातमी देत असतो. कारण मी असे कितीच बघितले. मी सांगतो ना मला अनुभव खूप आहे. हो, हो. की नवरा बायकोचं जमत नाही मला माहिती आहे. पण ते वाढदिवसा दिवशी एवढे एकमेकांना मिठी मारून काय फोटो पाठवतील, काय रील्स पाठवतील. जसं काय यांचं म्हणजे एकदमच नातं सुंदर आहे. हो. आणि मग आपल्याला कुठेतरी वाटतं अरे ह्यांचं एवढं आपलं नाहीये. मग कुठेतरी ते आपल्याला फोमो वाटायला लागतो किंवा हे लोक फाय स्टारमध्ये जाऊन मजा मारतायत आणि आपण कुठेच जात नाही. तर ही जी कंपॅरिझन सुरू होते ना, तीच वाईट आहे सोशल मीडियामुळे. त्यामुळे खरं म्हणजे सुख हे फक्त ह्याच्यात नाहीच आहे. सुख हे पैशामध्ये नाहीच आहे ना. पण लोकांना वाटतं की पैसा हेच सुख आहे. बरोबर. 5 स्टारमध्ये गेलं म्हणजे माणसं सुखी आहेत. हो, मग ते असं काय वाढदिवस. नसतं ना. किंवा पिकनिकला गेले, फॉरेनला घेऊन नवरा गेलाय. म्हणजे काय ते सुखी असते असं नाही ना. फॉरेनला जाणं एक आपलं चला जाऊया, मध्ये-मध्ये पिकनिकला गेलं पाहिजे, सुट्ट्या पण घेतल्या पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामध्ये खरंच चांगलं नातं आहे, की ते नुसतं घेऊन जायचं म्हणून घेऊन जातायत. कारण काही-काही लोकं मला असं सांगतात, हं, की हं. मी एवढा बिझी असतो, मग एक दिवस बायकोला घेऊन जातो कुठेतरी. बरोबर. खायला प्यायला घालतो म्हणजे बायको खुश आणून सोडतो. दादा एकच मिनिट. हे जे कॉपी करणं आहे ना सोशल मीडियाचं, की तो करतो म्हणून मी करतो. हं. हे करण्याची गरज नाही खरं म्हणजे. कारण सुख हे फक्त पैशामध्ये किंवा एन्जॉयमेंटमध्ये नाही आहे लक्षात ठेवायचं. आपल्याला वाटतं सुख म्हणजे हेच आहे. हो. कुठेतरी फॉरेनला गेला, बायकोला घेऊन गेला, हे गेला. हे सुख नाही आहे खरं म्हणजे. सुख हे वेगळीच गोष्ट असते.
आणि तुम्ही जर मला जीवनविद्येच्या फिलॉसॉफीप्रमाणे सुख हे देण्यात असतं, समजलं ना? दिल्यानेच ते आपल्याकडे मल्टिप्लाय होऊन पुढे येतं आणि तो निसर्गाचा नियम आहे. कर्म सिद्धांतच आहे. तू जेवढं देशील तेवढं तुझ्याकडे परत येणार. परत येईल. म्हणून तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही आहे. हे वाक्य लक्षात ठेव. हं. खूप उपयोगी पडेल तुझ्या आयुष्यामध्ये. सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही, सुख ही देण्याची गोष्ट आहे आणि देण्यानेच ती मिळते, अन्य कशानेही मिळत नाही. कळलं? म्हणून आपण सोशल मीडियाची कॉपी करण्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्याला जसं झेपेल, हं, हं. आपल्याला जर 5 स्टारमध्ये जायचं नाही मिळत तर जाऊ नकोस, काय फरक नाही पडत. एक कॅन्डल लाईटमध्ये सुद्धा तुम्ही वाढदिवस साजरा करू शकता, बरोबर? छोटासा केक घेऊन कॅन्डल लाईटमध्ये हं. सुद्धा नवरा बायको आनंदाने साजरा करू शकतात, जर तिथे प्रेम असेल तर. प्रेम झालं. नाहीतर 5 स्टारमध्ये जाऊन सुद्धा काय नाही, मग तो शो माझी नसतंच ते. कळलं ना? हं. त्यामुळे मला आता कधी कधी वाटतं हे दोन शोसाठी सगळ्या गोष्टी करत असतात सोशल मीडियावर, लोकांना दाखवण्यासाठी. आणि आपल्याला तो फोमो होतो आणि आपण ते कॉपी करायला जातो आणि आपल्याकडे पैसा नसतो, मग आपल्याला वाईट वाटतं, बरोबर. मग अपेक्षाभंग सगळं सुरू होतं. हो. आपला नवरा काय करत नाही, तो बघ कसं काय करतो बायकोला, ही कंपॅरिझन सुरू होते आणि याच्यातनं सगळं महाभारत होतं मग. ऍक्च्युली. त्यामुळे सोशल मीडिया खरं चांगला पण आहे, वाईट पण आहे. आता आपण जे काय करतो ते हो. सोशल मीडियावर टाकतोय आपण, बरोबर. पण अशा गोष्टी कोण बघत नाही ना. सोशल मीडिया खूप चांगलं आहे खरं बघायला गेलं तर, कारण आपली मतं, आपलं काही म्हणा, आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो ना. हो. आता हे ज्ञान किती महत्वाचं आहे. हो आणि हे मिळतंय. मला असं वाटतं हे ज्ञान प्रत्येकाला मिळावं. प्रत्येक जण माणूस सुखी व्हावा हीच आमची इच्छा आहे ना. बरोबर. जीवनविद्या मिशनचं ध्येय ते आहे की जगातला प्रत्येक माणूस सुखी व्हावा आणि त्याच्यापर्यंत ही जीवनविद्या पोचली पाहिजे, त्याच्यापर्यंत रुजली पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यात चांगलं व्हायला पाहिजे, ही आमची इच्छा आहे. मग आता ही इच्छा मी प्रत्येकाकडे पोहोचू शकत नाही, पण सोशल मीडिया जगापर्यंत मला घेऊन जाऊ शकते. त्यामुळे सोशल मीडिया चांगलीच आहे, हं. पण त्याचा वापर कसा करतो याच्यावर सगळं आहे ना. कुठल्या बसल्या लोक रीड करत असतात हो. आणि ते टाकत बसतात आणि लोक लाईक करतात, डिसलाईक करतात. म्हणजे हा एक खेळ झालेला आहे, टाइमपास झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे, आपल्या घरामध्ये सुद्धा एकमेकांना वेळ द्यायला वेळ नाही. प्रत्येकजण ते रीलच बघत बसलेला असतो, नाहीतर रील टाकत असतो. खरंय. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा वापर नीट व्हायला पाहिजे, समजलं ना? तो नाही झाला तर मग कठीण आहे सगळं. ऍक्च्युली खरे दादा, मला असं वाटतं की ह्या उत्तरातून आमचंच कुठेतरी चुकतंय की खरं सुख आहे, पण आम्ही ते सोशल मीडियाच्या सुखामध्ये कुठेतरी हरवलंय आणि तिथे कम्पेअर करून आम्ही काय करतोय की अच्छा ही वटपौर्णिमा अशी साडी नेसून नाही झाली म्हणजे आपली सुख वटपौर्णिमा नाहीये. झाली नाही, किंवा ही अॅनिव्हर्सरी अशी नाही झाली म्हणजे ही आपली अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली नाही. आणि हीच कुठेतरी गल्लत मी जोडतीच नाही म्हणून सगळ्यांचीच होत दादा. दादा, सोशल मीडिया आपण विषय घेतला, त्याच्याशीच जोडून विषय येतो म्हणजे मोबाईल. आजकाल आपण अनेक घरांमध्ये बघतोय, जोडप्यांमध्ये, घरांमध्ये, की हॉटेलमध्ये सुद्धा दोघं जोडपी एकत्र आलेले असतात, पण तो त्याच्या मोबाईलमध्ये, ही ह्याच्या मोबाईलमध्ये, तिच्या मोबाईलमध्ये ऑर्डर दिलेले असतात, पण संवाद नसतो. दोघंही मोबाईलमध्ये डोकं घालून असतात. तर हा मोबाईल कुठेतरी पुन्हा दुरावा आणतोय का नात्यांमध्ये?